स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. बिळूर घरफोडी चोरीचा छडा, 9 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. जत तालुक्यातील बिळूर येथे झालेल्या घरफोडी चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला असून प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी वय 30 राहणार डोनीपीर वस्ती बिळूर तालुका जत याला अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून 8,81,290 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बिळूर येथील रावसाहेब बाबू घेज्जी वय 49 यांच्या घरात 23 जुलै रोजी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित प्रशांत घेज्जी हा जत कवठेमहांकाळ रोडवरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने व चांदीची अंगठी आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या चुलत चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताकडून 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 8,78,790 रुपये तसेच 5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने किंमत 2,500 रुपये असा एकूण 8,81,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजित जाधव, मोतीराम खोत, पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण, अभिजित माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर सहभागी होते. संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.